नमस्कार मित्रांनो, गेली 2 वर्ष आधी मी शेळी पालनाचा व्यवसाय सुरू केलेला आहे. पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यात मी शेळ्यांना कोणत्याही प्रकारचा इतकंचा चारा न वापरता मी सुरुवातीपासून आपल्या शेताच्या बांधाला येणाऱ्या हे ढाळ्यांचा वापरच सुरुवातीपासून केलेला आहे शेळीपालनात. त्यामुळे मला शेळीपालनात दुसरा कोणता खर्च भासलाच नाही कधी, की बाबा त्यांना पेंट आणावी, फक्त त्यांना ढाळे याच्यावर त्यांचं पूर्णपणे संगोपन आहे. आणि त्यांना चांगला कवळा चारा खायला आणल्यानंतर दुसऱ्या कोणत्या चाऱ्याची गरजच भासत नाही, किंवा दुसरं त्यांना काहीतरी पिकांचा चारा खाऊ घालायला. पावसाळ्याला पण हा फणसा जो वर झाडाला पाला आहे तो वाळल्यानंतर खाली पडल्यानंतर ती वाळली पाणी पण आमच्या शेळ्याचं आणि त्यांचा वाळल्या चाऱ्याचा पण प्रश्न काय एवढा भासत नाही मला. चारा नाही गेल्यानंतर मला शिवारात भरपूर प्रमाणात म्हणजे असं कोंबड्यांना पण आवडणारं बी मला उपलब्ध होते. मग त्यात आपल्याला कडवाचं बोटाचं बी अतिशय भरपूर प्रमाणात भेटते. ते मी माझ्या कोंबडी पालनात त्याचा वापर करतो. आता इतका बी मिळाले मला. हे बोटाचं बी आहे. हे कुठेतरी असं वावरू उगल्याला भाताचं पण बी आहे. आणि आपलं गवताचं पण बी आहे, हे पण कोंबड्या खातात. त्यामुळे आपला खाद्य खर्च भरपूर प्रमाणात कमी होतो.